आणि फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एक मोठी अपडेट येते। आरोपी प्रशांत बनकरला आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं आणि आता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज पहाटे 4 वाजता त्याला अटक झालेली होती आणि आता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। मंदार गोंजारी याबद्दल ताजे अपडेट देतील। मंदार, प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याच्या चौकशीतून या प्रकरणातील अनेक तथ्य महत्त्वाची माहिती समोर येईल, पोलीस ती समोर ठेवतील अशी अपेक्षा आहे। कारण या प्रकरणामध्ये आपण पाहतो आहोत अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। कारण या महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी अनेक अधिकाऱ्यांची नावं घेतली होती। हे अधिकारी या आत्महत्येला कारणीभूत आहेत का, त्यांची चौकशी होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर पोलीस विभागाने अजून देणं अपेक्षित आहे। या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील जो दुसरा आरोपी आहे गोपाळ मदने, पोलीस उपनिरीक्षक, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्यामुळे जो हाती लागलेला आहे त्या प्रशांत बनकरच्या चौकशीतून जेवढी माहिती मिळते आहे ती पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे। धन्यवाद मंदार या माहितीबद्दल। तेव्हा फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मोठी अपडेट। आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।